या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। आगामी विधानसभा 2024ची निवडणूक शांततेत पार पाडून निवडणुकीच्या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या अनुषंगाने सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी पोलीस ठाणे अंतर्गत गुन्हे प्रकटीकरणातील पोलीस अंमलदार यांना विनापरवाना बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगून फिरणाऱ्या इसमाची गोपनीयरित्या माहिती संकलित करून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरणातील पोलीस अंमलदार अशा इसमांची माहिती संकलित करत होते। दरम्यान 4 ऑक्टोबर 2024 रोजी पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांना सोलापूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर होनसळ फाटा येथे एक इसम त्याच्या कब्जात देशी बनावटीचा गावठी कट्टा बाळगून आहे अशी माहिती मिळाली। मिळालेल्या बातमीप्रमाणे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज अभंग व गुन्हे प्रकटीकरणातील अंमलदार यांचे पथक तयार करून त्यांना मिळालेल्या बातमीचा आशय सांगून सदर ठिकाणी जाऊन खात्री करून कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभंग व पथक असे सोलापूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर होनसळ फाटा येथे जाऊन मिळालेल्या बातमीतील संशयित इसमाचा शोध घेतला। तेव्हा तिथे काळ्या रंगाची पॅन्ट आणि पांढरा हिरव्या रंगाचा फुल बाह्यांचा शर्ट घातलेला समोरील बाजूस विरळ केस असलेला इसम मिळून आला। इसमाच्या पथकातील अधिकारी आणि अंमलदारांना संशय आल्याने त्या सर्वांनी त्यास ताब्यात घेण्याकरता जात असताना इसमास पोलीस पथकाची चाहूल लागल्याने तो पळून जाण्याच्या तयारीत असताना शिताफीने गराडा घालून त्याला पकडून अंग झडती घेतली। तेव्हा कमरेच्या मध्यबाजूस पॅन्टच्या आत खोचून ठेवलेला एक देशी बनावटीचा कट्टा मिळून आला। तेव्हा त्या इसमास पथकातील अधिकारी आणि अंमलदारांनी त्याच्याकडे शस्त्र बाळगण्याचा परवाना आहे काय असे विचारले असता त्याने त्याच्याकडे परवाना नसल्याचे सांगितले। ताब्यात घेतलेल्या इसमाच्या कब्जातून 40,000 रुपये किमतीचा एक देशी बनावटीचा गावठी कट्टा विना परवाना बेकायदेशीर कब्जात बाळगलेल्या परिस्थितीत मिळून आला म्हणून याबाबत पोलीस नाईक लालसिंग तुकाराम राठोड नेमणूक सोलापूर तालुका पोलीस ठाणे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने त्याच्या विरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 325 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक संकेत देवडेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल देशपांडे, पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी सोलापूर तालुका पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याकडील कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज अभंग, पोलीस हवालदार राहुल महेंद्रकर, नागेश कोणदे, पोलीस नाईक लालसिंग राठोड, अनंत चमके, पोलीस अंमलदार पैगंबर नदाफ, वैभव सूर्यवंशी यांनी पार पाडली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।